लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज सगळीच गडबड झाली बरं का. आज लग्नानंतरचा रिव्ह्यू मी बघितला आणि फोटो लावले, त्यातनं TTMचा रिव्ह्यू आला आणि माझ्या मुलाचाही पेपर होता. एकदम सगळीच गडबड. काल पण गावी गेले, बापरे, सगळा धामधुमीचाच चालू आहे माझा सगळा दिवस. असो, पण चला आता रिव्ह्यूला सुरुवात करते. आजच्या भागात आपण बघतोय की हे असे जोड्याने खेळत असताना त्या काव्याच्या पायाला असे काही बारीक बारीक दगड लागतात. काव्याच्या पायाला जरा इजा होते, ते जोरात रुततात तिच्या हातामध्ये दगड. पण त्यावेळेला नंदिनी आता काव्याचा हात असा घट्ट धरते आणि हे चौघही मिळून ती स्पर्धा पूर्ण करतात बरं का. छान दाखवलाय त्यांनी हा सगळा सीन वगैरे. हे बघून रम्याला फार कसं तरी होतं बरं का. रादर तिला जेलसीच होते असं म्हणायला हरकत नाहीये. रम्या तिच्या हातात काहीतरी असं ते काहीतरी जोरात दाबते बरं का. ती म्हणजे असं राग ती व्यक्त होते असं दाखवलं त्यांनी. फायनली या जोड्या ती रिबिन क्रॉस करतात आणि त्या गजऱ्यापर्यंत येऊन पोहोचतात. सगळेजण सोबत जिंकले याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. विक्रम आणि मानिनी कौतुक करतात यांचं. पण मध्येच वसू आत्या येतात आणि म्हणतात, काय रे पोरांनो, हे काय केलं तुम्ही? स्पर्धा होती ना ही, स्पर्धेमध्ये तुम्ही तुमची नाती काय मध्ये घातली आहेत? त्यावर ही नंदिनी छान उत्तर देते वसू आत्याला, वसू आत्या, ही काही आमच्यासाठी स्पर्धा नव्हती आणि तसंही आम्ही आमच्या नात्यामध्ये काही स्पर्धा करणार नाही आहोत. विक्रम म्हणतात, व्हेरी गुड. काव्या म्हणते, हो करेक्ट बरं का. आम्ही आमचा एकमेकांचा हात धरून आमच्या आयुष्यात पुढे जाऊ, कधीच एकमेकांना मागे नाही पडू देणार. कोणी मागे पडलंच तर त्याला आम्ही एकटं कधीच पडू देणार नाही. जीवा म्हणतो, वा करेक्ट ह काव्या. मिथून काका म्हणतात, वा पोरांनो वा, आय लाईक दिस. प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव बघा, सगळ्यांनाच यांचा खूप अभिमान वाटतोय. मग रम्यामध्येच म्हणते, ते काहीही असो, पण अजून स्पर्धा पूर्ण झालेली नाहीये. नियमानुसार जो नवरा बायकोच्या केसामध्ये गजरा माळणार तीच जोडी जिंकणार आहे. आता एकच गजरा आहे, आता काय करणार आहात तुम्ही, सांगा सांगा. काव्या आणि नंदिनी म्हणतात, काहीच हरकत नाहीये. नंदिनी आता पुढे येते आणि त्या गजऱ्याला अशी हातात घेते आणि म्हणते, पार्थ, हा गजरा आहे ना, आता तुम्हीच माळा बरं काव्याला. या एका गजऱ्याचं पण त्यांनी छान सोल्युशन काढलंय. तसं हे सोल्युशन न समजण्या इतकं अवघड नव्हतं. काव्या म्हणते, बघ ना ताई, युनिव्हर्सने काय छान गंमत केली आहे ना ग आपल्यासोबत. आठवतंय का तुला, एकदा जीवाने तुझ्यासाठी गजरे आणले होते आणि ते तू माझ्यासोबत वाटून घेतले होतेस, आणि आता मी पण तेच करणार आहे. आता विक्रम मध्येच कौतुक करतात काव्याचं आणि म्हणतात, बेटा काव्या, मोठी झालीस राजा आणि शहाणी सुद्धा. काव्याने त्या गजऱ्याचे 2 भाग केलेत बरं का. मिथून काका म्हणतात, आय लाईक दिस गाईज, लव्ह यू सो मच. ह्या सगळ्यांना खूप छान वाटतंय बरं का. हे पोरं एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या साथीने, समंजसपणाने पुढे चालले आहेत. मानिनी एक्झॅक्टली हेच म्हणतात, पोरांनो, तुमच्यातला हा समंजस्यपणा एकमेकांच्या सोबत नेहमी टिकवून ठेवा हं. हे बघून रम्याला नेहमीप्रमाणे वाईट वाटतं. आता काव्याने त्या गजऱ्याचे 2 भाग केलेत आणि रम्याच्या हातात मात्र गजऱ्याचं ते पान जे आहे ना, पानावरती देतात बघा, ते पान हातात शिल्लक राहिलंय. काव्याने त्या गजऱ्याला असं 2 भागामध्ये विभागलंय. आता पार्थने अर्धा भाग पार्थने काव्याच्या केसामध्ये तो गजरा माळलाय आणि अर्ध्या भागाचा जीवाने नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळलाय. झालं की, सोपं सोल्युशन होतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्थातच प्रेक्षकांनो, या दोघीही सख्या बहिणी आहेत, त्यामुळे हे सगळे नातेसंबंध जपायला यांना सोपं जात आहे. पण आजकाल हे सगळं बघणं जरा दुर्मिळ आहे. पण अजूनही बऱ्याच घरांमध्ये म्हणजे सख्खं नातं जरी नसलं, सख्खं म्हणजे रक्ताचं नातं जरी नसलं ना, तरी असे नातेसंबंध जपले जातात आणि अशा आनंदी कुटुंबातली मुलं समाधानाने जगतात पण बरं का प्रेक्षकांनो. पण हे चित्र जरा दुर्मिळच बघायला मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. चला तर मग पुढचा रिव्ह्यू एन्जॉय करूयात. वसू आत्या त्यांच्या मुलीचा चेहरा बघतात आणि त्यांना फार वाईट वाटतं. बरोबर, या रम्याने आज काहीतरी नवीनच काढलंय बरं का, कुंडलीचं काहीतरी तमाशा आहे. रम्याने तिच्याही पायाला खडे रुतवून घेतलेत, कारण पार्थला रुतले ना म्हणून. अरे बापरे, हिचं प्रेम म्हणजे पराकोटीचं आहे बाबा, आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. रम्या ते खडे तिच्या खोलीत जाऊन काढत असते पायातनं बरं का. वसू आत्या तिच्या मागे मागे जातात आणि तिला विचारतात, ए रम्या, काय ग, काय चाललंय तुझं? पायाला लागलंय ना तुझ्या, औषध लावून देते मी, बस बरं खाली. रम्या म्हणते, ए आई, या असल्या औषधाने माझ्या वेदना बऱ्या होणार नाहीयेत. खरं तर या वेदनाचं मला आकर्षण वाटायला लागलंय. वसू आत्या म्हणते, जीव घेशील का स्वतःचा? रम्या म्हणते, आई, आता सुतक लावून काय उपयोग आहे, लग्न झालं की. वसू आत्या चिडून म्हणतात, रम्या बडबडू नकोस मूर्खासारखं, खाली ये, खाली बस आणि माणसात ये आणि जरा माणसासारखी बोल माझ्याशी.
मेहंदीपासून हळदीपर्यंत, त्या हळदीपासून संगीतापर्यंत सतत सतत माझ्या मनावर बंदूक होती. बाई तू काही करणार तर नाही ना, करणार तर नाही ना. पण तू बाई काही केलंच नाही. मला सतत वाटत होतं की तू नंदिनी आणि काव्याला काही दुखापत करते का काय? कारण तू ती पांढरी साडी घेऊन ठेवली होतीस. पार्थच्या आणि तुझ्या नावाची पत्रिका छापली तू. एवढंच नाही थांबली तू. अगं पदरामध्ये एक हळकुंड काय लपवलं, ते त्या उखळ्यात काय टाकलं. ए का रम्या हसू नको हां. अगं तू त्या नंदिनी आणि काव्याला फेस पॅक लावला तेव्हा पण मला टेन्शन आलं गं. असं वाटलं बाई काही टेन्शन आहे की काय, आता काय करते तू पुढे? नाही म्हणजे खूप ताण आला होता गं मला. आणि संगीतामध्ये काय त्यात जपून जपून जा रे, पुढे धोका आहे असं म्हणून त्यांना संकेत काय दिला. म्हणजे लग्नातही मी तुला सांगितलं, वरात निघाली तेव्हा तू काय म्हणालीस, घरी पोहोचू दे. बाई मला तेव्हा वाटलं की तू गाडीचे ब्रेक वगैरे फेल करते की काय. रम्या हसून म्हणते, आई मी काहीही केलेलं नाहीये. सॉरी ग आई, मी तुला डिसअपॉइंट केलं का? वसू आत्या म्हणतात, रम्या अशी काय ग बोलते तू? रम्या म्हणते, आई मी काही करणार नव्हतेच ग, हे माझं आधीच ठरलं होतं. वसू आत्या म्हणतात, तू जर काही करणार नव्हतीस तर सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवली बाई तू? वसू आत्या सगळ्यांकडचं टेन्शन सांगून मोकळ्या झाल्यात बरं का. खरे ना प्रेक्षकांनो, आपल्याला टेन्शनच होतं, आता काही करती का, मग काही करती का रम्या. पण तिनं काही केलेलं नाहीये. रम्या म्हणते, आई आता मला तेच हवं होतं. लग्नात काही होईल का, कोणाला काही होईल का. लग्न लावत असताना प्रत्येकाच्या मनात मला हीच भीती हवी होती. झालं बघ तेच, तूच किती घाबरलीस. असं म्हणून रम्या हसायला लागते. वसू आत्या म्हणतात, रम्या रम्या मला सांग, हे सगळं करून तू काय मिळवलंस ग? रम्या वसू आत्याला उत्तर देते, आई विश्वास. पार्थ आणि नंदिनी सोडले ना तर घरातल्या प्रत्येकाचा विश्वास आहे माझ्यावर. आधीचे उद्योग बघता एरवी हे शक्य झालं असतं का? बाकीचे उद्योग तूच केलेस ना हे सगळे. वसू आत्या म्हणतात, तुझ्यामुळे केले ना. रम्या म्हणते, हो ग बाई, पण मग आता हे करावं लागणारच होतं ना. त्यांच्या आनंदामध्ये मला सहभागी व्हावंच लागणार होतं. त्यांची हळद केली, मेहंदी केली, नाचले सुद्धा. अगं एवढंच नाही, लग्नानंतरचे खेळ मीच अरेंज केले. आता मात्र कोणी माझ्यावर अविश्वास दाखवणार नाही बघ. आता सगळ्यांना असेच वाटेल, पाठचा विचार मी सोडून दिलाय, मी बदललीये, रम्या बदललीये असंच वाटणार बघ आई सगळ्यांना. आता रम्या पुढे ते काहीतरी पत्रिकेचं गौडबंगाल सांगते बरं का. काय नेमकी भानगड आहे बाबा, ते माझ्या डोक्यावरनं गेलंय. तुम्हाला काही कळलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रम्याने हा सस्पेन्स का रंगवलाय ते आता ती सांगते, पण मला ना जरा अर्धवटच वाटलीये प्रेक्षकांनो ही माहिती. चला तर पुढे आता काय? पुढे ज्यांची ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना हे सगळे सीन अपेक्षित असणारच. अर्थात मला सुद्धा होतेच. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, असे सीन वगैरे बघायला जरा ऑकवर्ड वाटतं. सांगणार तरी काय ना. अर्थातच नंदिनी आणि जीवा त्यांच्या बेडरूम मध्ये आले आणि त्यांची रूम अशी छान सजलेली दिसते. आता त्यांच्या आयुष्याची, सहजीवनाची ते नवीन सुरुवात करणार आहे. आणखीन काय, मग आता इथे अर्थातच सुंदर रोमॅन्टिक अशी छान छान गाणी ऐकवली आहेत. नंदिनी आणि जीवा असे मस्त एकमेकांच्या हातात हात देऊन त्यांच्या त्या खोलीमध्ये स्पर्श करतात आणि त्यांच्या सहजीवनाला ते सुरुवात करणार असतात. अर्थात आता इथे थोडंसं रंगवलंय, दाखवलंय, काय काय ते बघा. नंदिनी तिची रूम न्याहाळते, तिला खूप छान वाटतं. जीवा आता हळूच तिच्या जवळ येतो आणि तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतो. नंदिनीच्या अंगावर काटे आलेले असतात. अर्थात हे सगळे कलाकार त्यांची भूमिका खूप सुंदर पद्धतीने वठवतात त्यामुळे आपल्याला बघायला खूप छान वाटतं. इकडे रम्या आणि वसू आत्याचा सीन पुन्हा दाखवलाय. रम्या वसू आत्याला सांगते, आई उद्या जेव्हा काव्या मरेल ना तेव्हा हे सगळे लोक माझं लग्न पुन्हा पाठची लावून देतील. मग वसू आत्या घाबरून म्हणतात, ए बाई तू काव्याला मारणार आहेस का? म्हणून ती पांढरी साडी घेतली का तू? त्या दिवशी असं सिलिंगकडे एकटक बघत म्हणालीस तू की सिलिंग मध्ये बॉडी लपवली तर कोणाला कळणार नाही म्हणून का? रम्या पुन्हा हसते आणि म्हणते, नाही गाई, मी कशाला मारू तिला. अगं मला कळून चुकलंय, त्या दोघांना ती दोघंच तोडू शकतील. रम्या म्हणते पुढे, आता ना पार्थ आणि काव्यास त्यांच्या नात्याला तोडणार बघ. वसू आत्या म्हणतात, ए बाई रम्या, हे सगळं कशाच्या आधारावर बोलतेस तू? रम्या म्हणते, काय गाई, तुला ना माझ्यावर विश्वासच नाहीये, थांब जरा दाखवते. असं म्हणून तिने 2 पत्रिका काढल्यात आणि दाखवल्यात वसू आत्याला. वसू आत्या म्हणतात, हे काय? त्या जन्मपत्रिका बघून वसू आत्या आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणतात, हे काय ग रम्या? अगो पार्थ आणि काव्याची जन्मपत्रिका. पार्थची जन्मपत्रिका तू घरातून घेतली असशील, पण काव्याची कशी मिळवलीस जन्मपत्रिका? रम्या म्हणते, तेच तर, विश्वास कमवला ना मी. अगं काय झालं, लग्नाच्या घाई गडबडीमध्ये शारदा काकूंना जरा कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्याकडनं डिटेल मागून घेतली.
काव्याच्या आईकडनं म्हणजे त्या शारदाताईंकडनं मी डिटेल घेतले आणि मिळवली या काव्याची पत्रिका. आणि महत्वाचं म्हणजे त्यांची गुणमिलन पत्रिका मी मिळवली. हे बघ रम्या, ती पत्रिका वसुआत्याकडे देत म्हणते, आई तू आता बघच, हे काव्य आणि पार्थ एकमेकांचं लग्न स्वतःहून तोडतील आणि काव्यार्थ संपवतील. मग मात्र रम्यार्थाचा प्रवास सुरू होणार आहे. तुला आठवतं ना गुरुजींची भविष्यवाणी? तसंच होणार आहे बघ. लग्नानंतर होईलच प्रेम. रम्या आता असं वेड्यासारखं बडबडत असते तेव्हा वसुआत्या म्हणतात, ये रम्या तुला ना वेड लागलेलं आहे, वेड. रम्या मात्र खरंच वेड्यासारखी हसत असते आणि वसुआत्या कपाळाला हात मारून घेत असतात. काय करू मी या पोरीचं, माझं तर डोकं काम करत नाहीये. आणि हो, आता इथून पुढे पुन्हा या लवेबल कपल्सचा रोमॅन्स त्यांनी दाखवलाय बरं का. आणि इथे ना प्रेक्षकांनो माझ्या आवडतीचं गाणं लागलंय बरं का. ते गाणं नाही का, साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला, याचं ना त्यांनी इन्स्ट्रुमेंट म्हणजे म्युझिक प्ले केलं आहे आणि त्या म्युझिकमध्ये या जोड्यांचा एकमेकांबद्दल असलेला सहवास, प्रेम त्यांनी छान व्यक्त केलेलं आहे. आता कसे मगाशीच मी म्हटलं, असे सीन बघता येत नाही आपल्याला फॅमिली समोर. मलाही काही डिटेल एवढे एक्सप्लेन करता येत नाहीये, पण बघा बाई आता या सगळ्या म्हणजे सीनवरनं तुम्हाला काय कळतंय. नंदिनी आणि जीवा असे एकमेकांच्या जवळ आले आहेत. जीवा अशी तिची हनुवटी हातात घेतोय, तिचे लाड करतोय आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला म्युझिक ऐकू येणार आहे, ते साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला. आणि मध्येच नंदिनी एक फोटोची फ्रेम जीवाच्या समोर करते, त्यामुळे तो जरा चिडतो आणि म्हणतो, काय ग नंदिनी, हे कसलं प्रेम आहे. मध्येच व्यत्यय आल्यामुळे जीवा थोडासा जरा लाडे लाडे चिडतो या नंदिनीवर. नंदिनी म्हणते, बघा तर खरी ना जीवा, काय आहे हे. नंदिनीने एक फोटो फ्रेम करून आणली आहे जीवाची आणि तिची. ते प्री वेडिंगचे फोटोज होते ना, त्यातला एक सुंदर फोटो तिने आणलाय. एक्झॅक्टली काव्याने पण असंच केलंय. आता काव्यार्थ जोडीचा रोमॅन्स त्यांनी दाखवलाय. काव्याला पुन्हा याने असं उचलून आणलं, बाई यांना जरा जास्तीच कौतुक आहे एकमेकांच्या बायकांचं. अतिच उतू चाललेलं आहे प्रेम असं म्हणायला हरकत नाहीये, कारण लग्नानंतर बराच संघर्ष करून यांनी प्रेम मिळवलं म्हणून असेल कदाचित. आजकाल अवघड झालंय बाबा, काय सांगता येत नाही कुठे काय होईल. मालिकेत तर अतिरेकपणाचा कळसच असतो, ते वेगळं. तर असंच हे काव्यार्थ एकमेकांचा असे लाड करताना दाखवलेत. काव्या आता ते मंगळसूत्र बघत असते, दोघे पण असे इमोशनल झालेले असतात की चला सगळं काही जिंकलं आपण, असं यांना वाटतंय. काव्या म्हणते पार्थला लाडाने, देशमुख आता तुम्ही माझ्या गळ्यात घातलेलं हे हक्काने घातलेलं मंगळसूत्र आणि मनापासून स्वीकारलेलं हे मंगळसूत्र, मी ना खूप मनापासून हे लग्न केलंय हो देशमुख. म्हणजे बघा ना, फायनली आधीच झालेल्या लग्नाच्या आपल्या कटू आठवणी पुसून आपण पुढे जातोय. म्हणजे सांगू का मी, तुम्हाला आठवतं का पार्थ आपलं पहिलं लग्न? म्हणजे ते लग्न खरं तर आपलं नव्हतंच, ते कुठल्या तरी अविचारी मुलीचं होतं. पार्थ म्हणतो, आणि आत्ताचं लग्न? काव्या म्हणते माझं. पार्थ म्हणतो म्हणजे? काव्या म्हणते अहो आपलं हो. मग पार्थ म्हणतो आपलं. पण आपल्या या लग्नात राहून गेलेली माझी एक फॅन्टसी पूर्ण झाली आहे. काव्या म्हणते फॅन्टसी? कसली फॅन्टसी? पार्थ म्हणतो, अगं काव्या, मी शाळेत असताना ना मॅडीचा एक चित्रपट आला होता बघ, मी तेव्हाच ठरवलं होतं की प्रेम करणार आणि त्याच मुलीशी लग्न करणार. म्हणजे बघ ना, पहिलं आपलं अरेंज मॅरेज होतं, पण दुसरं आपलं लव्ह मॅरेजच झालं ना. आणि हे असं झालं, हे आपण पहिलेच कपल असो नाही का, नाही का काव्या? काव्या आता गोड हसते आणि म्हणते, हो की देशमुख. पण काय हो देशमुख, माझा नवरा तर नेहमी म्हणतो की युनिव्हर्स आपल्याकडनं सगळ्या गोष्टी करवून घेत असतं. पण कसे झालोत ना आपण देशमुख, आता बघा ना. म्हणजे आपण आत्तापर्यंत दोघांनी मिळून हा प्रवास केलाय आणि मला ना आता हा दुरावा नको, मला तुम्ही नको देशमुख आणि मला तुम्हीच हवाय देशमुख, इथपर्यंत आपण हा प्रवास केला बघा ना. आता पार्थ लाड म्हणतो, म्हणजे उशांचा प्रवास पण पुढे जाणार वाटतं. काव्या म्हणते चला काही आपलं, चला बघा तरी, माझ्या उशीच्या शेजारी तुमच्या उशीच्या जवळ काहीतरी आहे बघा ना. आता ही काव्य याला काहीतरी सांगायला जाते, पण तो अर्धवट ऐकतो असं काहीतरी फील झालं मला. पार्थ आता म्हणतो, तुमचा विचार बदलायच्या आधी मी पटकन आपल्या उशा बदलवून टाकतो. असं म्हणून त्याने ती उशी उचलली तर त्या उशीच्या खाली फोटो फ्रेम आहे. पार्थ ती फोटो फ्रेम बघतो आणि इमोशनल होतो. काव्याची अशी ते छान ब्राऊन कलरच्या गाऊनवरती पोज आहे पार्थ सोबत. ती पोज बघून हा पार्थ रडायलाच लागतो प्रेक्षकांनो. आता त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणार आहे. आजचा भाग तसा मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय बरं का. लाईक मात्र नक्की करा हा मंडळी. आवडल्यास
काय आहे ना, घाई गडबड असते, संसार संसार काय सांगू तुम्हाला. पण तुम्ही मला सामावून घेता प्रेक्षकांनो, हे माझ्यासाठी कमी नाही आहे. थँक थँक सो मच. त्यासाठी मी तुमचे जितके आभार मानू ना, तितके खरंच कमी आहेत. आता इकडे जीवा आणि नंदिनीचा एक्झॅक्टली तोच सीन आहे. जीवा ती फ्रेम बघतो आणि म्हणतो, "नंदिनी, काय सुंदर आहे गं ही फ्रेम." नंदिनी म्हणते, "आवडली तुम्हाला?" जीवा म्हणतो, "खूप आवडली आहे नंदिनी, खूप सुंदर आहे गं, खूप गोड आहे. ही ही फ्रेम तू बनवून आणलीस?" नंदिनी म्हणते, "हो, मीच बनवून आणली. सॉरी जीवा, आधीची फ्रेम मी फोडली ना, म्हणून ठरवलं की ही फ्रेम मीच बनवून आणावी." जीवा म्हणतो, "ॲक्चुअली तू जुनी फ्रेम फोडलीस." अगं, त्या जुन्या फ्रेममध्ये जीवा नंदिनी होते, पण जीवानदिनी नव्हते ना. नंदिनी म्हणते, "हो, खरं आहे बरं का. म्हणजे हिंदीतले आसू होते, पण मराठीतले हासू नव्हते, हो की नाही?" छान बोलली ना नंदिनी. नंदिनी म्हणते, "आता यापुढे हा फोटो इथेच त्याची जागा पटकवणार." जीवा म्हणतो, "ए चकाचक बाई, नुसती जागा नाही हं. हा फोटो जीवानदिनीची प्रत्येक मुमेंट मिस नाही करणार." नंदिनी म्हणते, "अगं बाई, जीवानदिनीची मुमेंट म्हणजे?" नंदिनी म्हणते, "अगं बाई, गेली वाटतं तुमची गाडी तिकडे." जीवा म्हणतो, "नाहीतर काय, नेहमी महत्वाचं काम करताना कोणीतरी मध्ये मध्ये येतं." नंदिनी म्हणते, "अय्या, कसलं महत्वाचं काम?" जीवा म्हणतो, "खूप महत्वाचं काम." नंदिनी आता लाजते आणि जीवा तिच्या पाठीपाठी पळतो. आता उद्याच्या भागात ते छान दाखवणार आहेत आणखीन. आजचा हा भाग त्यांनी या मुमेंटवर संपवला बरं का. आता पार्थ म्हणतो, "तुम्ही मला काहीतरी दिलंय ना काव्या, तर मीही तुम्हाला देणार." पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसतंय. काव्या म्हणते, "काय देणार आहात?" आता याने चक्क तिला साष्टांग नमस्कारच घातलाय बरं का. आधीच नवरे सरेंडर झालेत बायकोच्या पायाशी. काय म्हणावं, असं मला म्हणजे हास्यास्पद सांगायचंय. काहीतरी ओव्हर दाखवतात प्रेक्षकांना मालिकेत, जे खऱ्या आयुष्यात होत नाही. आता याने तिच्या पाया पडले म्हणून तिला जरा नवलच वाटलंय बरं का काव्याला. असं का करतोय म्हणून. पार्थ आता उद्याच्या भागात आपल्याला कळेलच नेमकं याने हे सगळं का लोटांगण वगैरे घातलंय ते. आणि इकडे नंदिनी आणि जीवाच्या बाबतीतही तेच होतं. जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या सहवासात असताना कोणीतरी धडाधडा दार वाजवतं आणि ते दार वाजवणारं रम्या असते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे बहुतेक तरी मला तीच वाटली आहे, पण नंदिनी सॉलिड दचकताना दाखवली बरं का, हातभर उडाली आहे ती. मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायचंय. काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभाळभर थँक्यू सो मच. आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. आणि काय होईल त्या पत्रिकेचं, काय ते नेमकं गौडबंगाल रम्याने आज सांगितलं ते मला जरा कळलं नाहीये बरं का मंडळी. मला नक्की सांगा तुम्हाला समजलं असेल तर. आणि नेहमीप्रमाणे प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा ना. अजूनही प्रेक्षक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. किती थोडीच फॅमिली शिल्लक राहिली आहे. 1 लाखाची फॅमिली पूर्ण होण्यासाठी थोडेच सबस्क्रायबर शिल्लक आहेत. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, आपली फॅमिली पूर्ण करा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर ह मंडळी. भेटूयात उद्या. धन्यवाद.